या वधूवरांचा सहप्रवास प्रेम, विश्वास आणि आनंदाने नेहमी उजळत राहो. प्रत्येक दिवस नव्या स्वप्नांनी आणि नव्या आशांनी भरलेला असो. हसत खेळत एकमेकांना साथ देत तुमचे आयुष्य सुंदर फुलत राहो. तुमचे घर प्रेमाने भरलेले आणि मन सदैव जुळलेलं राहो. तर आम्ही आलो होतो त्यांच्या मालकाच्या मुलीच्या लग्नात. तर तुम्ही सुद्धा लग्न एन्जॉय करा. खूप मस्त झालं लग्न. नक्की बघा पुढं. यांच्या ठिकाणी आपण झाले मनपूर्वक स्वागत. माननीय पिंपरी चिंचवडचे उद्योगपती राजूशेठ करपे, सन्माननीय उद्योगपती भरतशेठ आल्हाट, बापूसाहेब आल्हाट यांचं या ठिकाणी आगमन झाले. जैन बँकेचे संचालक उद्योगपती. सुरुवातीला आम्ही इथं आल्याच्यानंतर सगळीकडचं डेकोरेशन अगोदर बघून घेतलं. बघून खूप सुंदर वाटलं. आणि त्यानंतर इथे त्यांचा सगळं सत्कार वगैरे चालू होता पाहुणे मंडळींचा इकडं. आणि इथे लाईव्ह प्रदर्शन होत होतं, जे की नवरदेव नवरीची एंट्री इथे चालू होती त्यांची. सत्कार वगैरे हे अगोदरच झाले होते आणि हे सगळं ड्रोननी शूटिंग चालू होतं आणि इथे त्याचंच लाईव्ह प्रदर्शन होतं. तर डेकोरेशनसुद्धा खूप मस्त होतं आणि बरेच पाहुणे मंडळी आली होती. तर खूप मजा आली आम्हाला सुद्धा लग्नात. तुम्ही सुद्धा पुढे बघाच. जेवणाचा मेनू तर खूप छान होता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल. आणि नवरदेव नवरीसाठी शुभेच्छा द्यायला विसरू नका. स्टार्टरमध्ये आम्ही पायनॅपल ज्यूस घेतलं होतं, जे की खूप छान होतं. मंगलाष्टिका चालू होत्या. संगीतकार असल्यामुळे त्यापैकीच म्हणजे ब्राह्मणांनी मंगलाष्टिका वगैरे म्हणल्या, ते पण खूप छान पद्धतीने. आणि नवरदेव नवऱ्यांचा हा नवीन असा संसार त्यांचा चालू झालेला आहे, त्यासाठी तुम्ही नक्की शुभेच्छा द्या. तर पुढं आपण जेवणाचं मेन्यू वगैरे बघूया. आणि हे जे काही हे आहे तर बरंच म्हणजे आम्हाला इकडे येण्यासाठी पण उशीर झाला, म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास येण्यासाठी लागला तिकडून. आणि रात्रीचा प्रवास होता, तर जाताना आम्हाला जरा टेन्शनच होतं की थंडी वाजेल असं. गेलो जेवण करण्यासाठी निघालो होतो. तर सगळ्यात अगोदर आम्ही म्हणजे बघितलं काय काय आहे ते, आणि जे आपल्याला आवडते तेच घेण्याचा निर्णय घेतला. तर पहिल्यांदा तर आप्पे आणि डोसे होतं, जे की प्रत्येक म्हणजे केरळचं, राजस्थानचं, आणि इथं राजस्थानचा स्टॉल होता. तर तिथं त्यांचं चालू होतं, सॉरी पंजाबी, तिथं पंजाबीचा स्टॉल होता आणि पंजाबी इथं डान्स त्यांचा चालू होता. तर हे जे काय आहे पास्ता वगैरे ते तर घरी काही ट्राय केलं नाही, पण म्हटलं तिथं आहे तर थोडंसं ट्राय करून बघावं. पण ते काय मला जास्त आवडलं नाही, पण बाकी सगळं खूप छान होतं, सगळं मस्त होतं एकदम. आणि त्यानंतर सगळं थोडं थोडं ट्राय केलं. आणि आम्ही नंतर थोडंसं जेवणसुद्धा केलं, म्हणजे जेवणात असं काही मेन्यू होतं, एकदम हलकं हलकं सगळं ट्राय केलं होतं. आणि इकडं फूडचा स्टॉल होता त्यांचा. शेवटी आम्ही थोडंसं स्वीट घेतलं आणि आईस्क्रीमवर थांबवलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर मी आजारीच पडले होते. तर शेवटी येताना काही व्हिडिओसुद्धा काढले होते. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत